महायुतीकडून बारामतीकरता सुनेत्रा पवार भरणार अर्ज। महायुतीकडून मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। साताऱ्यात उदयनराजे भरणार अर्ज। एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादांच्या उपस्थितीत करणार शक्ती प्रदर्शन। मविया जागा वाटपातील 2 जागांवरून काँग्रेस नाराज। सांगलीच्या बदलत्या उत्तर मुंबई घेण्याचा काँग्रेसचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवा प्रस्ताव। तर अदलाबदली करता पृथ्वीराज चव्हाण यांची मध्यस्थी, सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा अखेर भाजपच्या पाड्यात जाणार असल्याची माहिती। दुपारपर्यंत राणेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। महायुतीचा तिढा आज सुटण्याची शक्यता। नाशिकच्या जागेवर भुजबळांचं नाव आघाडीवर, तर कोकणची जागा भाजपला। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 जागांसह देशातील 102 मतदारसंघांकरता उद्या मतदान। काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर। मवियाचं पुण्यात शक्ती प्रदर्शन। बारामती, शिरूर आणि पुण्याचे मवियाचे उमेदवार भरणार एकत्रित अर्ज। अनंत गीते यांच्याकरता शरद पवार मैदानात। 23 एप्रिलला मोरबा इथं सभेचं आयोजन। अहिल्याबाई होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात करणार प्रवेश। राजे होळकरांची स्टार प्रचारकपदी निवड। मनसेचे कोकणातले नाराज पदाधिकारी घेणार राज ठाकरेंची भेट। तटकरेंविरोधात कंबर कसलेले वैभव खेडेकर मांडणार भूमिका। भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा घेणार आढावा। गजानन कीर्तिकर आणि भाजपमधला वाद मिटवण्याकरता प्रयत्न। वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ। मुंबईत एका दिवसाची मागणी पोहोचली तब्बल 3900 मेगावॅटवर। रत्नागिरी सिंधुदुर्ग उमेदवारीवरून भाजप शिवसेनेत चुरस। किरण सामंत, नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारीचे स्टेटस। दोनही कार्यकर्त्यांकडून उमेदवारी संदर्भात विश्वास। मनधरणी करण्याकरता राधाकृष्ण विखे पाटील घेणार रामदास आठवलेंची भेट। फडणवीसांच्या बैठकीनंतर रामदास आठवले प्रचारात उतरले नसल्यानं नाराज असल्याची चर्चा। सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्जाआधी देवदर्शन। सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांसह दगडूशेठ मंदिरात केली आरती। आमदार प्रणिती शिंदे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज। उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शक्ती प्रदर्शन। सांगलीच्या मिरजेत भाजपच्या नगरसेवकांची संजय काका पाटलांवर तीव्र नाराजी। 10 वर्ष खासदार कुठे होते? नगरसेवकांनी संतप्त उपस्थित केलाय सवाल। उद्धव ठाकरेंनी बोलावली आहे मवियातील दक्षिण मध्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक। दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला मिळत नसल्यानं पदाधिकारी होते नाराज। लोकसभेच्या 4थ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात। पुणे, औरंगाबाद, नगरसह 11 मतदारसंघांचा समावेश। 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। नागपूर रामटेक करता उद्या मतदान। दोनही मतदारसंघात 4510 मतदान केंद्र, तर 42,62,366 मतदार करणार मतदान। पादचारी पुलावरील तांत्रिक कामामुळे मुंबई नाशिक मार्गावरील वाहतुकीत बदल। पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता। सुनील तटकरे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज। अर्ज दाखल करण्यापूर्वी होणार महायुतीची जाहीर सभा, तर अर्ज दाखल करताना होणार महायुतीचं शक्ती प्रदर्शन। पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीतील बांधकामांचं सर्वेक्षण। प्रकल्पातील 1000 बांधकामांचं सर्वेक्षण। सर्वेक्षणाचा वेग वाढवण्याकरता 100 पथकं तैनात। जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत व्यापाऱ्यांनी खासगी जागेत सुरू केलं कांदा लिलाव। व्यापाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचंच लक्ष। साखर उत्पादनात महाराष्ट्राची मक्तेदारी कायम।
109 लाख मेट्रिक टन उत्पन्नासह महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.